नमस्कार मित्रांनो, किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। आज 22 मे, आता लगेच संध्याकाळी रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे। काही ठिकाणी खूप जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे। छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, जून महिना संपत आला तरीही अजून महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये पावसाची प्रतीक्षा आहे। पाऊस कुठेही पुरेसा झालेला नाही, परंतु आता पावसाची प्रतीक्षा संपणार आहे। बहुतांश भागांना जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने देखील दिला आहे। आज रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। पुढील 4-5 दिवस चांगल्या स्वरूपाचा पाऊस राज्यभरात होण्याची शक्यता आहे। काल देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला आहे। आज पावसाचा जोर हळूहळू वाढताना बघायला मिळत आहे। आज देखील राज्याच्या बहुतांश भागामध्ये पाऊस झालेला आहे। जो काही पाऊस आहे हा कोकण किनारपट्टीमध्ये सर्वदूर असे पावसाचे वातावरण निर्माण झालेले आहे। बहुतांश भागामध्ये सर्वदूर पाऊस चालू आहे। हाच पाऊस दुपारनंतर हळूहळू पूर्वेकडे सरकताना आपल्याला बघायला मिळत आहे। दुपारपासून राज्यात बहुतांश भागामध्ये पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे। काही भागांमध्ये दुपारी झाली। हेच वातावरण संध्याकाळपर्यंत आणखी पूर्वेकडे जाण्याची शक्यता आहे। त्यामध्ये दुपारी आणि दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे। आता संध्याकाळी आणि रात्री हा जो परिसर आहे या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त राहील। त्यामध्ये परभणीतला सैलू हा परिसर, हिंगोलीचा आसपासचा भाग, वाशिम, लोणार, चिखली, खामगाव, अकोल्याचा पश्चिम आणि दक्षिण परिसर, कारंजा वगैरे या परिसरामध्ये आज रात्री बहुतांश भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे। हे जे वातावरण आहे हेच वातावरण रात्री मध्यरात्रीपर्यंत आणखी पूर्वेकडे सरकेल आणि आसपास सरकण्याची शक्यता आहे। त्यामुळे इतर भागांमध्ये देखील रात्री मध्यरात्रीपर्यंत पाऊस जो आहे तो पडण्याची शक्यता आहे। आज रात्री या परिसरांना अलर्ट आहे। मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या भागांमध्ये आहे। इतरत्र देखील सर्वदूर असे पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे। थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात असल्यामुळे ठिकठिकाणी आपल्याला हलका ते मध्यम पाऊस लातूर तसेच आसपासचा भाग नांदेड, सोलापूर, परभणी, पंढरपूर या भागांमध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाऊस आज रात्री मध्यरात्री बघायला मिळेल। तसेच विदर्भामध्ये नागपूर विभागामध्ये देखील आज पावसाचा अंदाज आहे। हेच वातावरण आपल्या पूर्वेकडे सरकल्यानंतर नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांमध्ये देखील मध्यरात्री आपल्याला ठिकठिकाणी पावसाचा अंदाज आहे। थोडीशी तीव्रता जरी कमी झाली तरी पण ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी भाग बदलत आपल्याला बघायला मिळणार आहे। आता लगेच संध्याकाळी आणि रात्री हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। आसपासच्या भागांमध्ये देखील आज रात्री मध्यरात्री पावसाची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रातील नाशिकचा उत्तर परिसर, नंदुरबार, धुळे, जळगाव या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत ठिकठिकाणी पडण्याची शक्यता आहे। एकदम उत्तरी भागामध्ये थोडासा जोर जरी कमी असला तरी पण ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज। पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागांमध्ये देखील सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे। पुणे विभागात जो काही कोकण किनारपट्टी लगतचा परिसर आहे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचा या परिसरामध्ये पावसाचा जोर थोडासा जास्त असेल। त्यापेक्षा जास्त कोकण किनारपट्टीला पाऊस जास्त असेल। तसेच इकडं बहुतांश भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। सोलापूरमध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल। मराठवाड्यात काही भागामध्ये आज रात्री मध्यरात्री जोरदार पाऊस होण्याची शक्यता। पुढील 4 ते 5 दिवस वातावरण चांगलं राहणार आहे, पावसाचं राहणार आहे। बहुतांश भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे। याविषयी डिटेल अपडेट आपण ज्या त्या दिवशी देणारच आहोत। सकाळची पण अपडेट आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये देऊ, दुपारची पण अपडेट उद्यापासून डेली आपल्याला मिळेल। तसेच पुढील 3 दिवसाची अपडेट देखील या चॅनलवर मिळेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।